नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण गणित इयत्ता 7वी प्रकरण पहिले भौमितिक रचना आणि त्याच्या सरासंच तिसरा। बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल। चला तर सुरुवात करू। काय दिलेलं खाली पहिला प्रश्न काय दिलेला आहे, त्रिकोण त्रिकोण MAT मध्ये लांबी ऑफ MA म्हणजे MA बाजूची लांबी किती आहे 5.7 सेमी आणि माप कोण A किती दिलाय 80 अंश आणि AT किती दिलाय 6। तर आपल्याला काय काढायचं आहे, त्रिकोण काढायचा आहे। आता AT किती आहे 6, सर्वात जास्त कोणाची लांबी आहे याची, कोणाची AT ची किती 6 सेंटीमीटर। तर घेऊ आपण 6 सेंटीमीटर, कंपासने पट्टीने अंतर घेऊ किती 6 सेंटीमीटर। हा इथे 6 आणि हा इथे 0, बरोबर एक रेषाखंड घ्या आणि ह्याला नाव द्या A आणि T। किती सेंटीमीटर आहे 6 सेमी। त्याच्यानंतर माप कोण A कोण किती दिलाय 80 अंश, म्हणजे हा कोण किती अंशाचा कोण आहे 80 अंशाचा। चला घ्या इथून मोजा 10 20 30 हा इथे 80। एक सरळ काय करा रेषा मारा या बिंदूतून, हा किती अंशाचा कोण आहे 80 अंशाचा कोण आहे। त्याच्यानंतर M आणि A किती आहे, म्हणजे इकडे कुठेतरी M असेल, त्याची लांबी किती दिली 5.2। तर 5.2 अंतर कसे घ्याल कंपासने, कंपासचं टोक 0 वर आणि पेन्सिलचं टोक कुठे 5 नंतरची दुसरी रेषा म्हणजेच 5.2 घ्या। यावर कंपासचं टोक ठेवा, हा आपण किरण मारला त्याच्यावर कंस काढा, जिथे छेदला तिथे नाव द्या M आणि M आणि T काय करा जोडून घ्या। हा काय झाला 5.7 सेमीचा बाजू कोणती MA। हा झाला आपला त्रिकोण MAT। त्याच्यात MA किती दिलंय MA किती आहे 5.2, माप कोण A किती आहे 80 अंश आणि AT किती आहे 6 अंश। दुसरा प्रश्न काय दिलेला, त्रिकोण NTS मध्ये माप कोण T किती आहे 40 अंश आहे आणि लांबी ऑफ NT म्हणजे NT या बाजूची लांबी आणि TS या बाजूची लांबी किती आहे 5 सेमी। प्रत्येकी किती कोणतेही घेतली तरी आपल्याला किती घ्यायचा आहे पाया 5 सेंटीमीटर पाया घेऊ। हा इथे 5 आणि हा इथे 0, ह्याला नाव देऊ आपण T आणि ह्याला नाव देऊ S। किती आहे 5 सेमी आणि कोण किती अंशाचा घ्यायचा आहे, कोणता कोण T कोण, म्हणून T वर ठेवणार। कोण कसा घ्यायचा तो आपण शिकलोय आणि घ्यायचा आणि किती अंशाचा कोण 40 अंशाचा कोण। हा इथे हा 40 अंशाचा कोण। याच्यातून काय करा T मधून एक सरळ या बिंदूतून रेषा घ्या। आता आपल्याला काय घ्यायचं आहे 5 सेंटीमीटरचा रेषाखंडाची लांबी घ्यायची आहे। आता हा आपण T आणि S आपण किती काढलेला 5च काढलेला, म्हणून हाच अंतर आपण घेऊ आणि काय करू वरती कंस काढू। हा जो आपण किरण मारलाय तो काय करू आपण कंस काढू, कंस काढला जिथे छेदला तिथून त्या बिंदूला नाव द्या N। याला काय देणार आपण नाव N आणि हा छेदला इथून S ला जोडून घेणार। हा झाला आपला कोण T किती अंशाचा आहे 40 अंशाचा आहे आणि T आणि N इथे दिलेला NT किंवा TN किती आहे 5 सेमी आहे। असा हा आपला त्रिकोण तयार झाला।
तिसरा प्रश्न काय दिलेला, त्रिकोण FUN मध्ये FU किती 5 सेंटीमीटर, UN किती 4.6 सेमी आणि मापकोन U किती आहे 110. तर सर्वात जास्त कोणाचे हे FUची. FU किती घेऊ आपण, किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर. घ्या 5 सेंटीमीटरचं अंतर, रेषाखंड काढा. अंतर म्हणजेच रेषाखंड काढा कितीचा 5 सेंटीमीटरचा. हा इथे आणि हा इथे. ह्याला नाव देऊ आपण F आणि U. कितीचा आहे 5 सेमी. त्याच्यानंतर U कोण U कोण कितीचा घ्यायचा आहे, U कोण कितीचा घ्यायचा आहे. थोडंसं आपण नाव चेंज करून घेऊ. याला नाव देऊ, या बिंदूला नाव देऊ U आणि याला नाव देऊ F. कारण की आपल्याला U कोण काढायचा किती 110 अंशाचा कोण काढायचा आहे. म्हणून इथे ठेवणार आणि आपण काय करणार आहे 110. इथून मोजणार 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि हा 110. कुठे हा इथे 110 येतोय. या U मधून आपण काय करू, एक किरण काढून घेऊ. किरण काढला त्याच्यानंतर 4.6 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. आपल्या कंपासने अंतर घ्यायचं आहे किती 4.6 नाही 4.6. 4.6 हा 4 आणि हा 6. 4.6 म्हणजे 4 नंतरची शून्यावर कंपासचं टोक आणि पेन्सिलचे टोक कुठे 4 नंतरची 6वी रेषा. U वर ठेवा, वरती कंस काढा. जिथे कंस छेदला त्याला नाव द्या N. ह्याला नाव काय देणार आपण N. आणि जिथे छेदला तिथे या F ला काय करून घेणार आहेत आपण जोडून घेणार आहेत. आणि हा कोण कितीचा आहे आपला 110 अंशाचा आहे. आणि NU कितीचा आहे 4.6 सेमी. ही झाली आपली तिसरी आकृती. अशा प्रकारे तुम्ही आकृत्या काढू शकता. चौथा प्रश्न काय आहे चौथा प्रश्न, त्रिकोण PRS मध्ये RS 5.5 सेमी आणि RP 4.2 सेमी आणि मापकोन R बरोबर किती आहे 90 अंशाचा आहे. तर जास्त कोणाचा आहे 5.5 सेमीचा. तर त्याचा आपण पहिला एक रेषाखंड काढू 5.5. इथे 5.5 होतं आहे म्हणून आपण एक काय काढणार रेषाखंड काढणार. त्याला नाव देणार R आणि S. त्याच्यानंतर कोण R किती अंशाचा आहे 90 अंशाचा. इथे काय आहे 5.5 सेमी आणि किती अंशाचा कोण 90. हा इथे 90 हा 90. सरळ काय करा R मधून या बिंदूतून एक किरण काढा. त्याच्यानंतर कितीचे अंतर घ्यायचे आपल्याला 4.2 सेमी. 4.2 सेमी ठेवा कंपासचं टोक शून्यावर आणि 4 नंतरची दुसरी रेषा पेन्सिलची टोक R वर ठेवा आणि वरती कंस काढा. हा किरण काढलेला ह्याला म्हणजे जिथे छेदला तिथे नाव द्या P आणि छेदला तिथून S काय करा जोडून घ्या. म्हणजेच आपला काय झाला हा त्रिकोण. कोणता त्रिकोण, हा काय आहे काटकोन आहे. हा झाला आपला त्रिकोण PRS. लांबी किती आहे 5.6. ह्याची लांबी किती आहे 4.2 सेमी. आणि इथेच आपला सराव संच 3 सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.